तर त्याला काय म्हणतात कॅटायन. आयनवर जर निगेटिव्ह चार्ज असला तर त्याला काय म्हणतात एनायॉन. आयन दोन प्रकारचे असतात, एक कॅटायन असतो आणि दुसरा कोणता असतो एनायॉन. कॅटायन केव्हा बनतो, व्हेन ॲटम लूज द इलेक्ट्रॉन. ॲटमने इलेक्ट्रॉन लूज केला, समजा ॲटम आहे, ॲटम कसा असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. दोन इलेक्ट्रॉन असेल तर दोन काय असतात प्रोटॉन, बरोबर आहे. दोन इलेक्ट्रॉन असेल तर दोन काय असतील प्रोटॉन असतील, माहिती आहे ना तुम्हाला. तर एक इलेक्ट्रॉन लूज झाला, एक इलेक्ट्रॉन लूज झाला, कोणता चार्ज येतो पॉझिटिव्ह. हे मागे सांगितलं होतं तुम्हाला. एक इलेक्ट्रॉन लूज झाला, एक प्लस चार्ज येतो. दोन इलेक्ट्रॉन लूज झाले, दोन प्लस चार्ज येतात. म्हणजे काय, व्हेन ॲटम लूज द इलेक्ट्रॉन देन कॅटायन फॉर्म. काय फॉर्म होतो, कॅटायन इज फॉर्म. जर ॲटमने इलेक्ट्रॉन गेन केला, इफ ॲटम गेन द इलेक्ट्रॉन, गेन द इलेक्ट्रॉन केल्यावर काय बनतो मग, इट फॉर्म्स एनायॉन. ओके. एनायॉन इज कसा असतो निगेटिव्ह चार्ज, कॅटायन इज कसा असतो पॉझिटिव्ह चार्ज. एनायॉन इज निगेटिव्ह चार्ज. ओके. आता व्हॉट इज आयोनिक रेडियस फॉर. आयोनिक रेडियस इज सेम ॲज लाईक दॅट ॲटॉमिक रेडियस. आयोनिक रेडियस ही ॲटॉमिक रेडियस सारखीच असते, पण ज्या प्रकारे आपण दोन इंटरन्यूक्लियर डिस्टन्स म्हटलं, कशामधलं दोन ॲटममध्ये म्हटलं. आता दोन ॲटमच्या ऐवजी एक कॅटायन अँड एनायॉन. एखादा आयोनिक कंपाऊंड असतो, आयोनिक क्रिस्टल असतो, क्रिस्टल, तर ते आयोनिक क्रिस्टलमध्ये कॅटायन अँड एनायॉनच्या इंटरन्यूक्लियर डिस्टन्स, ओके, द डिस्टन्स बिटवीन द, परत तेच डेफिनेशन सेम असेल आयोनिक रेडियस, द डिस्टन्स बिटवीन कॅटायन अँड एनायॉन. cation and what, anion. The distance between cation and anion in कशामध्ये मात्र, in ionic crystal मध्ये. In ionic crystal is called as what, which radius, it is called as which radius, ionic radius. कोणते रेडियस म्हणावे याला, it is called as ionic radius. ओके. आता बघा, कॅटायनचा साईज कसा असतो, स्मॉल असतो. कॅटायन हॅव अ स्मॉल साईज. कॅटायनचा साईज स्मॉल असतो, ज्ञान कोणापेक्षा, ॲटमपेक्षा. कसा का असतो, कारण समजा असा एक ॲटम आहे, ओके, कोणता ॲटम घ्या, एक सपोज we'll take the example. In example you can take lithium. lithium मध्ये किती असतात, lithium 3 इलेक्ट्रॉन असतात बघा लिथियमचे. मग लिथियमवर +1 आला, लिथियमवर 1 आला, 1 इलेक्ट्रॉन निघून जातो. बघा हा लिथियम आहे, लिथियमवर किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात लिथियम. लिथियमवर 1 चार्ज आला, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन काय केला, लिथियमने लूज केला. 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यावर काय होते, एक शेलच गायब होऊन जातो. इलेक्ट्रॉन किती वगैरे करायचे, 2च. म्हणजे साईज काय असते कॅटायनचा, साईज बघा काय झाला, कॅटायनचा साईज स्मॉल असतो. कॅटायन हॅव द स्मॉलर साईज. याच्या उलट जर एनायॉन असेल तर, एनायॉन असेल तर साईज काय असेल, मोठा असतो. कॅटायनचा साईज स्मॉल. वाय, बिकॉज these 3 इलेक्ट्रॉन्स इन ॲटम. ॲटमपेक्षा आयनचा साईज कसा असतो, कॅटायनचा साईज स्मॉल असतो. ओके. जर एनायॉन घेतला आपण, बघा एनायॉन जर घेतला आपण तर काय होतं, एनायॉनचा साईज याच्या उलट काय असेल, द साईज ऑफ एनायॉन इज कसा असतो, लार्ज असतो. एनायॉनचा साईज केव्हाही मोठा असतो, -1 इलेक्ट्रॉन अजून येतो, त्याच्यात वाढत राहतो. 1 इलेक्ट्रॉन गेला म्हणजे साईज काय होतो, छोटा होतो. कॅटायन हॅव द स्मॉल साईज, एनायॉन हॅव द लार्जर साईज. ओके. समजायला 2 पॉईंट समजले. व्हॉट इज आयोनिक रेडियस, इट इज द डिस्टन्स बिटवीन कॅटायन अँड एनायॉन. ओके. डिस्टन्स बिटवीन कॅटायन अँड एनायॉन इज कॉल्ड एज NaCl is also काय आयन असतात, Na+ आणि Cl-. राईट, व्हेरी गुड. Na+ आणि Cl- सुद्धा काय असतात, आयन असतात. आता बघा एक एक्झाम्पल आहे, कॅटायन आहे त्याच्यात आणि एनायॉन दोन्ही आहे.
राईट, हे समजलं सर्वांना इथपर्यंत? ओके, नाव विल सी हाऊ धिस, म्हणजे ट्रेंड पण पाहतो आपण पुढे. म्हणजे काय पाहतो पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये ट्रेंड्स माहिती आहे ना तुम्हाला. आता बघा, फ्लोरीन आहे आणि फ्लोरीनचा आयन आहे F मायनस, फ्लोरीन फ्लोरीन मायनस, ठीक आहे. तर यामध्ये अशाच प्रकारे सोडियम असेल, अशाच प्रकारे कोण असेल, सोडियम असेल आणि याचा काय असेल Na प्लस असेल. तर Na प्लस काय झाला, कॅटायन झाला. आणि F मायनस म्हणजे काय झाला, anion. Anionचा साईज कसा असतो म्हटलं आपण, मोठा असतो. दिस साईज इज 186 pm, याचा साईज असतो 156. कोणाचा, कॅटायनचा साईज स्मॉल असतो, म्हणजे हे असेल 156, तर हे किती असेल, इट इज 136. ओके, anion साईज कसा असतो, anion साईज मोठा असतो. सो इफ इट इज 136, हे 136 आहे. तर याचा आयटम कोणता आहे, दोन वेगवेगळे आहेत बघा. हे anion आहे, anionचा आयटम. तर anionचा जो आयटम असतो त्याचा साईज असतो 56. बघा या दोघांमध्ये बघून सांगा कोणाचा साईज मोठा आहे, anionचा साईज मोठा आहे. आता इथं बघा Na प्लस आणि Na. ओके, Na प्लस आणि Na मध्ये Naचा साईज आहे किती आहे, आता कोणाचा साईज मोठा असतो, कॅटायनचा साईज छोटा असतो, म्हणजे हे 186 आहे, हे किती असते 94. बघा 186 म्हणजे काय झाला, मोठा साईज झाला, आणि हा काय साईज झाला, छोटा साईज झाला. anionचा साईज मोठा आणि हा साईज स्मॉल, म्हणजे सेम आयटमचे आयन जरी असले तरी, फ्लोरीनचा आयन, फ्लोरीनचा anion, सोडियमचा हा काय कॅटायन, म्हणजे सेम सोडियमचाच किंवा फ्लोरीनचाच आयन किंवा कॅटायन असलं तरी साईज काय असतो त्यांचा, छोटा मोठा असतो. तरी काय असते यांची ट्रेंड पण पाहू आपण, हाऊ द ट्रेंड्स आर देअर ऑफ आयोनिक रेडियस. सोपा आहे हा आयोनिक रेडियस. त्यांचे ट्रेंड पाहू, पिरियडमध्ये काय होईल आणि ग्रुपमध्ये काय होईल. पहिल्यांदा पाहू ट्रेंड्स. ओके, विल सी द ट्रेंड्स इन पिरियडमध्ये पाहू. इन पिरियड्समध्ये काय होतो, काल सांगितलं होतं तुम्हाला, झेड इफेक्टिव्ह काय होतो सांगा. पिरियडमध्ये झेड इफेक्टिव्ह काय होतो, झेड इफेक्टिव्ह काय होतो पिरियडमध्ये, इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो. तर लक्ष द्या, सिरियस द्या, अभ्यास करा. पिरियडमध्ये काय होतो, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो, इन्क्रीज होतो. व्हेरी गुड. पिरियडमध्ये झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, तर सांगा. हे झालेलं आहे झेड इफेक्टिव्ह. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, अभ्यास करा, सिरियस अभ्यास करा, असं नाही. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, काय कोणालाच माहित नाही झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय. झेड इफेक्टिव्ह झालेला आहे बघा, सांगा चला, मागचा विचार तुम्ही कुठला आहे. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, नाही माहित तुम्हाला. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, नाही माहित. झेड इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. नाही, झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय असतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. सो इन पिरियड्समध्ये झेड इफेक्टिव्ह काय होतो, इन्क्रीज होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असतो. आउटर इलेक्ट्रॉन, इनर इलेक्ट्रॉन दोन असतात. इनर इलेक्ट्रॉन आणि हे बाहेरचे इलेक्ट्रॉन, आउटर इलेक्ट्रॉन. आउटर इलेक्ट्रॉन जे नेट पॉझिटिव्ह चार्ज आउटर इलेक्ट्रॉन जे एक्सपिरियन्स करतात त्याला काय म्हणतो आपण, झेड इफेक्टिव्ह. आउटर इलेक्ट्रॉन जो बाहेरचे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्सपिरियन्स करतात त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज झेड इफेक्टिव्ह. झेड इफेक्टिव्ह वाढायला, बघा लक्ष द्या, झेड इफेक्टिव्ह वाढायला म्हणजे काय होतं, आता रेडियस काय होईल, रेडियसवर त्याचा काय परिणाम होईल, झेड इफेक्ट वाढायला. असा झेड इफेक्ट वाढायला, पॉझिटिव्ह चार्ज वाढायला. मग इलेक्ट्रॉन काय होईल, याच्याकडे अट्रॅक्ट होतील. इलेक्ट्रॉन काय होईल, अट्रॅक्ट होईल. मग इन पिरियडमध्ये काय होतो, आयोनिक रेडियस काय होऊन जाईल. मग आयोनिक रेडियस, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट झाल्यामुळे आयोनिक रेडियस काय होईल, डिक्रीज होते ना.
देअरफॉर आयोनिक रेडियस काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. ठीक आहे, कारण जेट इफेक्टिव्ह वाढतो. आणि ग्रुपमध्ये काय होतो, इन ग्रुप रिपल्शन असते ग्रुपमध्ये, ठीक नाही. इन ग्रुपमध्ये बघा आता ट्रेंड चालू आहे, ट्रेंड लक्ष द्या काय चालू आहे, ट्रेंड्समध्ये ट्रेंड काय होतो, जे ट्रेंडमध्ये, ट्रेंड म्हणजे काय म्हणतो आपण, ट्रेंड म्हणजे काय, ट्रेंड म्हणजे चेंज किंवा व्हेरिएशन्स, बदल. तर पिरियडमध्ये कसे बदल होतात, पिरियडमध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. जसं जसं आपण पिरियडमध्ये जाऊ, कोणता पिरियड घ्या तुम्ही, पहिला पिरियड, दुसरा पिरियड, म्हणजे ली काय असतात पिरियडमध्ये, ली, बे, ब, क, न, आ, प, नी. तर आपण अक्रॉस द पिरियड जसं जसं पिरियडमध्ये जातो, ओके, लेफ्ट टू राईट, जेट इफेक्टिव्ह काय होत जातो, वाढत जातो. आणि त्यामुळे आयोनिक रेडियस काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आयोनिक रेडियस डिक्रीजेस, जेट इफेक्टिव्ह इन्क्रीजेस. इन ग्रुप्समध्ये काय होतं बघा, इन ग्रुप्समध्ये आपण कुठे येतोय, डाऊन डाऊन येतो, खाली येतो. पिरियडमध्ये कुठून कुठे जातो, लेफ्ट टू कुठे जातो, राईट. पिरियडमध्ये कुठे जातो आपण, लेफ्ट टू राईट. ग्रुपमध्ये कुठे येतो, ग्रुपमध्ये लक्ष द्या. चला इकडं व्हिडिओ पण शेअर होईल, लक्ष द्या, वर्गात सांगायचं उत्तर, ओके. बरं, इन ग्रुपमध्ये कुठे येतो आपण, खाली येतो, ग्रुपमध्ये डाऊन ग्रुपमध्ये डाऊन आल्यावर काय होतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतो. म्हणजे जेट इफेक्टिव्ह इथे इन्क्रीज होते पिरियडमध्ये. तर ग्रुपमध्ये काय होते, जेट इफेक्टिव्ह डिक्रीज होते. ग्रुपमध्ये जेट इफेक्टिव्ह डिक्रीज होते. त्यामुळे आयोनिक रेडियस काय होते बघा, त्यामुळे आयोनिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते. जेट इफेक्टिव्ह कमी होतो, मग इलेक्ट्रॉन काय होतात, रिपल्शन, इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन होते. इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन झाल्यामुळे ते काय करतात, दूर एकमेकांना ढकलतात. जितकं दूर ढकलणार तितका काय होणार, साईज वाढणार. पुन्हा साईज वाढतो आयनचा. आलं लक्षात, ते समजलं, ट्रेंड समजले का, ट्रेंड पिरियड्समध्ये आणि ग्रुपमध्ये दोन्ही, पिरियड्समध्ये आणि ग्रुप्समध्ये ट्रेंड्स समजायले. थोडं किचकट आहे, लक्ष द्या आपण, ओके. ठीक आहे. तर पिरियड्स आणि ग्रुप्समध्ये कसा व्हेरिएशन होतो, जेट इफेक्टिव्ह लक्षात ठेवायचं सर्वांमध्ये, जेट इफेक्टिव्ह लक्षात ठेवायचं फक्त. सर्व कशावर आहे, जेट इफेक्टिव्ह आहे. जेट इफेक्टिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ द न्यू पॉइंट वी विल सी आयोनायझेशन एन्थॅल्पी. हे संपलं, आयोनिक रेडियस संपला. आता काय पाहू, आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता काय पाहू, आयोनायझेशन एन्थॅल्पी. आयोनायझेशन एन्थॅल्पी असते एक प्रकारची. एन्थॅल्पी म्हणजे एच असते, एच, एनर्जी. एन्थॅल्पी म्हणजे काय असते, ही एक एनर्जी असते. आयोनायझेशन एन्थॅल्पी, विल सी नाउ. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, याचा अर्थ, आयोनायझेशन मीन्स द टेंडेन्सी टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन काढणे, ओके. कशातून काढणे, ॲटममधून एखादा इलेक्ट्रॉन लूज करणे, त्याला काय म्हणतात, आयोनायझेशन येते. त्याला एनर्जी लागते, ओके. द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. कशातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा, ॲटममधून. ॲटम आहे समजा, याच्यातून काय रिमूव्ह करायचा, इलेक्ट्रॉन. त्याला काय लागते, इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. तर त्याला काय म्हणणार, दॅट इज कॉल्ड एज आयोनायझेशन एन्थॅल्पी. डेफिनेशन, द एनर्जी रिक्वायर्ड, कशासाठी लागतो एनर्जी, टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन, काय काढणे, इलेक्ट्रॉन काढणे. टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम, कशातून काढणे, फ्रॉम आयसोलेटेड गॅसेस, ॲटममधून मात्र, फ्रॉम
आयसोलेटेड गॅसियस आयटम, आयसोलेटेड गॅसियस आयटम. बघा इकडे लक्ष द्या, आयटम नुसता आयटम नाही पाहिजे, कसा असला पाहिजे तो गॅस अवस्थेमध्ये असला, गॅस. आणि कसा असला पाहिजे आयसोलेटेड. 10-15 आयटम नाही पाहिजे एकत्र, एकटा आयटम पाहिजे आयसोलेटेड, म्हणजे एकटा बाहेर काढलेला आयटम पाहिजे. आणि त्या आयटम मधला काय काढायचं आपल्याला, टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. या आयटम मधून काय काढायचा, इलेक्ट्रॉन. आयसोलेटेड आयटम असला पाहिजे, कसा आयटम आयसोलेटेड, आणि तो गॅसेस असला पाहिजे. सॉलिड असला तर इलेक्ट्रॉन काढणं सोपं जाते का, सॉलिड म्हणजे कसं असते, आयटम सॉलिडचे क्लोज असतात, गॅसमध्ये आयटम दूर दूर असतात. त्या दूर दूर मधले अजून एकटा आयटम आयसोलेटेड, त्या दूर दूर मधला कसा आयटम आयसोलेटेड गॅसेस आयटम पाहिजे. ठीक आहे. तर या आयसोलेटेड गॅसेस आयटम मधून काय काढणे, आयसोलेटेड गॅसेस आयटम मधून काय काढायचं आपल्याला, आयसोलेटेड गॅसेस आयटम मधून काय काढायचं सांगा, मॅसेज करा. काय काढायचं, इलेक्ट्रॉन. आयसोलेटेड गॅसेस आयटम मधून इलेक्ट्रॉन काढायचा. त्याला काय लागते इलेक्ट्रॉन काढण्यासाठी, ते इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागते, आयसोलेटेड गॅसेस आयटम मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. बरोबर. त्या एनर्जीला काय म्हणतात, त्या एनर्जीलाच काय म्हणावं, काय म्हणावं त्याला, आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणावं. काय म्हणावं, एनर्जी इज कॉल्ड एज, काय म्हणतात त्याला, आयोनायझेशन एन्थॅल्पी, IE. इट इज कॉल्ड एज व्हॉट, IE. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय असते, IE. कळाले. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी लागते. समजा आयटम आहे, आयटम मधून 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी, तर त्याला म्हणतात इट इज डिनोटेड बाय डेल्टा IH. काय म्हणतात त्याला, डेल्टा Hच म्हणतात ना. 1 म्हणजे काय, काय पहिला इलेक्ट्रॉन. जर आपण पहिला इलेक्ट्रॉन काढायला, पहिला हा कोणता आहे, दुसरा, तर पहिला इलेक्ट्रॉन काढला तर याला म्हणतात फर्स्ट आई, पहिली आई. इट इज कॉल्ड एज व्हॉट, फर्स्ट आई. म्हणजे काय, पहिली आयोनायझेशन एन्थॅल्पी. पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते. आता हा कोणता इलेक्ट्रॉन आहे, दुसरा इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला काय म्हणायचं, फर्स्ट आई. अशाच प्रकारे सेकंड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी बघा, आपला आयटम कसा होता, X इज द गॅसियस आयटम. ओके. फ्रॉम दिस X गॅसियस आयटम वी रिमूव्ड. काय रिमूव्ह केलो आपण याच्यातून, हीट केले, उष्णता लागते, एनर्जी. याच्यातून काय रिमूव्ह झाला, इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. बरं लक्ष द्या, X कसा आहे, गॅसेस आहे. X गॅसेस मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला म्हणजे काय बनला, हा आता हा पण गॅसेस असणार. पण याच्यावर काय होईल आता, चार्ज सांगा. याच्यावर चार्ज कोणता येईल, इट विल बी प्लस चार्ज. एक इलेक्ट्रॉन लूज झाला. आयसोलेटेड गॅसेस आयटम मधून एक इलेक्ट्रॉन काढला बघा आपण, तर याला म्हणतात पहिली आई. पहिला इलेक्ट्रॉन काढला आपण, त्याला काय म्हणायचं, फर्स्ट आई. असंच दुसरा इलेक्ट्रॉन काढत होता X प्लस मधून. आता X प्लस कसा आहे, हा गॅसेस. X प्लस गॅसेस मधून इलेक्ट्रॉन काढला, किती प्लस होऊन जातील आता, 1 प्लस होता, 1 इलेक्ट्रॉन, अजून 1 इलेक्ट्रॉन काढला म्हणजे किती प्लस झाले आता, प्लस किती होतील, 2 प्लस, म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन काढले. मग याला काय म्हणणार, डेल्टा. इट इज डेल्टा 2H. डेल्टा 2H. H म्हणजे काय असते, एन्थॅल्पी. एन्थॅल्पी म्हणजे काय असतो, H. आयोनायझेशन मीन्स रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. डेल्टा 2H याला काय म्हणतात मग आता, सेकंड आई. इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. समजलं आहे. अँड सो ऑन. अशा प्रकारे आयोनायझेशन एन्थॅल्पी सेकंड असेल, थर्ड असेल, तिसरा इलेक्ट्रॉन काढला तर काय होईल, थर्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर त्याला काय म्हणायचं, थर्ड आई. फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर फर्स्ट आई. ओके. सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर काय म्हणायचं, सेकंड आई. समजले. केव्हाही कोणताही इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी लागतच राहते.
समजायला? केव्हाही कोणताही इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागत असते? एनर्जी लागतच असते. मग त्यामुळे आयोनायझेशन एन्थॅल्पी नेहमी पॉझिटिव्ह असते. आयोनायझेशन एन्थॅल्पी means what? Ionization enthalpy is always कशी असते? It is positive. Ionization enthalpy कशी असते? नेहमी it is always positive. Okay. Ionization enthalpy is always positive असते. Positive. Right? का असते? कारण इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी लागते. आता पहिली आई आणि दुसरी आई. पहिली आई कशी असते? नेहमी कमी असते. म्हणजे पहिली आई कशी काढली होती आपण? एक्स मधून काय झाला होता? एक्स प्लस प्लस इलेक्ट्रॉन लूज. सेकंड आई जेव्हा असते तेव्हा एक्स प्लस मधून इलेक्ट्रॉन काढावा लागतो. एक्स प्लस मधून जेव्हा इलेक्ट्रॉन काढतो तेव्हा एनर्जी जास्त लागते. न्यूट्रल मधून इलेक्ट्रॉन काढणे एनर्जी कशी लागते? कमी लागते. यू कॅन रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम न्यूट्रल. न्यूट्रल मधून इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे. कशापेक्षा? पॉझिटिव्ह मधून. म्हणजे पॉझिटिव्ह मधून एनर्जी काढण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी लागेल. देअरफॉर सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज काय असते? ग्रेटर असते. कोणापेक्षा? ग्रेटर दॅन फर्स्ट आई. First ionization enthalpy, the second ionization enthalpy more, it is always greater. Okay. First ionization enthalpy कशी असते? कमी असते. आणि second ionization enthalpy कशी असते? ग्रेटर असते. का? कारण इलेक्ट्रॉन कशातून काढतो आपण? सेकंड आयोनायझेशन मध्ये इलेक्ट्रॉन कशातून काढायचं? सेकंड आयोनायझेशन मध्ये इलेक्ट्रॉन कशातून काढायचं? कॅटायन मधून काढतात. कशातून काढतात इलेक्ट्रॉन? कॅटायन मधून. पॉझिटिव्ह आयन मधून. पॉझिटिव्ह आयन मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय होते? मोर एनर्जी लागते. ओके. कशापेक्षा? न्यूट्रल आयटम पेक्षा पॉझिटिव्ह मधून इलेक्ट्रॉन काढणे त्यासाठी काय लागते? एनर्जी कशी लागते? मोर एनर्जी लागते. समजलंय सर्वांना? समजायले? ओके. समजायले का? हो. दोन आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे बघा. कोणते? फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. व्हॉट इज आयोनायझेशन एन्थॅल्पी? सांगा. व्हॉट इज आयोनायझेशन एन्थॅल्पी? आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय? एनर्जी लागते. कशाला? एनर्जी रिक्वायर्ड कशाला लागते? टू एनर्जी रिक्वायर्ड टू व्हाट? काही टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. कशातून काढणे? फ्रॉम. टू रिमूव्ह. काय रिमूव्ह करणे? इलेक्ट्रॉन. फ्रॉम. कशातून करतात? फ्रॉम कशातून? आयसोलेटेड गॅसेस आयटम. फ्रॉम व्हॉट? आयसोलेटेड गॅसेस आयटम. आयसोलेटेड म्हणजे काय? आयसोलेटेड म्हणजे सेपरेट वेगळा. आयसोलेटेड म्हणजे कसा? सेपरेटेड वेगळा. आयसोलेटेड म्हणजे काय असतो? वेगळा. आयसोलेटेड कसा आयटम? आयसोलेटेड विच आयटम? आयसोलेटेड गॅसियस आयटम. आयसोलेटेड विच आयटम? गॅसियस आयटम. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह. काय रिमूव्ह करणे? इलेक्ट्रॉन करणे. टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. फ्रॉम. कशातून करणे? फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस आयटम. ओके. कोणती आई मोठी असते? पहिली आई मोठी असते का दुसरी आई? कोणती आई मोठी असते? आई
दुसरी आई मोठी असते, पहिली आई स्मॉल. द फर्स्ट आई इज कशी असते, स्मॉल असते. सेकंड आई कशी असते, मोठी असते. चला आलं लक्षात येईल. सेकंड आई इज ग्रेटर अँड फर्स्ट आई इज स्मॉल. The second ionization enthalpy, second ionization enthalpy, IE म्हणजे काय, आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज कशी असते, ग्रेटर असते कोणापेक्षा, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. कोणती आयोनायझेशन एन्थॅल्पी, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी कसं होते, न्यूट्रल आयटम मधून. समजा हा न्यूट्रल आयटम असतो, कसा असला पाहिजे, गॅसेस. हा पण कसा बनला पाहिजे, गॅसेस. गॅसेस आयटमचा काय बनतो, हा इथं गॅसेस आयन बनतो. आणि गॅसेस आयन म्हणजे कॅटायन, कॅटायनमधून इलेक्ट्रॉन काढला परत कॅटायनच बनतो. पण सेकंड इलेक्ट्रॉन काढतो आपण आता. ओके, हा पहिला इलेक्ट्रॉन झाला, तर हा कोणता इलेक्ट्रॉन आहे, दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह. सो व्हेन वी रिमूव्ह द सेकंड इलेक्ट्रॉन द एन्थॅल्पी इज मोर. त्याला एनर्जी कशी लागते, मोर एनर्जी लागते, राईट. याचे पण ट्रेंड्स आहेत पिरियड्समध्ये आणि ग्रुपमध्ये, कसे ट्रेंड आहेत ते पाहतात. आणि आई नेहमी कशी असते, कोणती असू द्या, फर्स्ट असू द्या किंवा सेकंड असू द्या, आई नेहमी कशी असते, आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह असते. बरोबर, आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह असते, राईट. आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यांचे ट्रेंड्स पाहतो आपण. ट्रेंड्स कशामध्ये असतात, ट्रेंड्स कशामध्ये असतात, ट्रेंड्स काय होतो आपण मागे, कशात पाहतो आपण ट्रेंड्स इन कशामध्ये व कशामध्ये, ट्रेंड्स इन कशामध्ये व कशामध्ये असतात, ट्रेंड्स इन कशामध्ये असतात, ट्रेंड म्हणजे व्हेरिएशन. कशात पाहतो आपण ट्रेंड इन, ट्रेंड्स इन पिरियडमध्ये पाहतो. पिरियडमध्ये आणि ट्रेंड्स इन पिरियडमध्ये पाहतो आणि इन ग्रुप्समध्ये पाहतो, राईट. ट्रेंड्स इन पिरियड्स अँड इन ग्रुप्स. तर याचे ट्रेंड्स पाहतो आपण पिरियडमध्ये. पिरियडमध्ये काय होतं, ट्रेंड्स यू विल सी इन पिरियड्स. आता सांगितलं, परत लक्षात ठेवा तेच. इन पिरियडमध्ये झेड इफेक्टिव्ह काय होतो, इन पिरियड्समध्ये झेड इफेक्टिव्ह काय होतो, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो. याला लक्षातच ठेवा. पिरियडमध्ये झेड इफेक्टिव्ह वाढतो. झेड इफेक्टिव्ह काय होतो, पिरियडमध्ये वाढत जातो. आपलं आई म्हणजे काय करायचं आपल्याला, आता बघा इकडे लक्ष. आई म्हणजे आपल्याला काय करायचं, याच्यातून आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय करायचं आपल्याला याच्यातून. आता शिकवलं की सांगा, आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय करायचं आपल्याला याच्यातून, इलेक्ट्रॉन रिमूव्ह. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे. आता मला बोला झेड इफेक्टिव्ह वाढला, हे झेड इफेक्टिव्ह जास्त आहे म्हणजे इलेक्ट्रॉन याला काय असणार, अट्रॅक्ट असणार इलेक्ट्रॉन. झेड इफेक्टिव्ह जरी वाढला, इलेक्ट्रॉन काय अट्रॅक्ट आहे, आपल्याला इलेक्ट्रॉन काढायचा आहे. म्हणजे आई काय होणार, मग मोर एनर्जी लागणार इलेक्ट्रॉन काढायला, कारण अट्रॅक्शन असेल. झेड इफेक्टिव्ह इन्क्रीजेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स कसे असतात, स्ट्रॉंगली बॉन्डेड ना. इलेक्ट्रॉन्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड कोणाला असेल, अट्रॅक्टेड टू न्यूक्लियस. सो डिफिकल्ट टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काढता येते का, सोपं जाते का, नाही. म्हणजे मोर एनर्जी रिक्वायर्ड. तर काय लागते, मोर एनर्जी लागते. म्हणजे इन पिरियडमध्ये काय होते, मग आई इन पिरियडमध्ये आई इन्क्रीज होते. देअरफॉर आई काय होत जाते, मोर म्हणजे काय होते, इन्क्रीजेस. कळालं. प्रत्येक पिरियडमध्ये आई काय होत जाते, पिरियडमध्ये आई काय होते, इन्क्रीज होते, राईट. इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होते, कारण कोण इन्क्रीज होतो, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो. कारण काय याचा, कोण इन्क्रीज होतो, कोण इन्क्रीज होतो, पहिलं झेड इफेक्टिव्ह.
आई काय इन्क्रीज होते, कारण काय इन्क्रीज होतो, जेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो. जेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाल्यामुळे कोण इन्क्रीज होते, आई इन्क्रीज होते. याचे ग्राफ आहे, डायग्राम. विल सी द डायग्राम. प्लॉट आहे याचा, प्लॉट. याचा काय पाहते, प्लॉट पाहू, डायग्राम. बघा डायग्राम आहे असं, काय वर्सेस काय, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इकडे इकडे वाढतो वर्सेस ॲटॉमिक आयोनायझेशन एन्थॅल्पी. काय पाहतो आपण, आयोनायझेशन एन्थॅल्पी. पिरियडमध्ये काय होतं म्हणतो मी, पिरियडमध्ये आई वाढत जाते. कसं वाढत जाते पाहतो आपण. राईट, समजा हायड्रोजन आहे, इथून हायड्रोजन पासून ते हेलियम. ओके, हायड्रोजन पासून ते हेलियम एक पिरियड झाला बघा पहिला. त्यानंतर आता दुसरा पिरियड. ओके, त्यानंतर काय, आता सेकंड पिरियड. हे हेलियम, हेलियम नंतर काय येतो, सेकंड पिरियड कुठे सांगतो, हेलियम निऑन. निऑन नंतर काय होते, आता निऑन नंतर आर्गॉन. बघा हे कोण आहे आता, आर्गॉन. बघा एक एक पिरियड आहे. हे पिरियड कुठून सुरू होतो, पिरियड हे इथं काय येतो, लिथियम. लिथियम पासून निऑन पर्यंत एक पिरियड असते की नाही. लिथियम पासून कुठपर्यंत पिरियड असतो, लिथियम पासून निऑन पर्यंत असतो. राईट, आता समजायला का बघा, लिथियम पासून निऑन पर्यंत या पिरियड मध्ये काय व्हायली, आई काय व्हायली, काय व्हायली बघा, हे बघून सांगता येते ना. आई इकडे काय, आयोनायझेशन एन्थॅल्पी. काय व्हायली, आई इन्क्रीज व्हायली. काय व्हायली, इन्क्रीज व्हायली ना. माईक बंद करा. माईक कोणाचे, माईक बोला. माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे. आता बघा पिरियड मध्ये आई काय होत चालली, इन्क्रीज होत चालली. हे आहे हेलियम, निऑन, आर्गॉन. त्यानंतर बघा आता अजून आता याला थोडं असं वाढते, पण थोडं इकडे जाते, इकडे जाऊन असं नाटक करते, अजून वाढते, अजून काय होतं असं वाढ. म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये वाढणार. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार, प्रत्येक पिरियडमध्ये वाढत जाणार. हेलियम, निऑन, आर्गॉन नंतर थोडी कमी कमी होत जाते. इथं जास्त जेवढी आहे निऑनपेक्षा आर्गॉनची कमी. त्यानंतर निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन हे सगळे याच्यामध्ये काय असतात, इलेमेंट. ओके, ऑल दीज आर काय, इलेमेंट्स. याच्यामध्ये सगळे आपले लिथियम पासून ते निऑन पर्यंत कोणते असतात, लिथियम, बेरिलियम, ली, बे, ब, क, न, अ, फ. नंतर काय तो नी. असेच याच्यामध्ये पण काय असतात, इलेमेंट वाढायला. मग चौथा पिरियड हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. झेनॉन मध्ये सुद्धा असंच होणार बघा. कसं होणार, असंच वाढत जाणार. पहिले कसं झाली, हायड्रोजन पासून हेलियमला वाढायली. राईट, त्यानंतर थोडं थोडं होऊन परत निऑनला वाढली. राईट, इथं कसं झालं, थोडंसं बिहेवियर डिफरंट आहे. राईट, कसं आहे, डिफरंट, वेगळा आहे बिहेवियर. आता इकडं काय होईल, असंच परत इन्क्रीज होईल, असं थोडं असं होईल, नंतर मग असं इन्क्रीज होऊन परत खाली येईल. म्हणजे लास्ट कोण येतो, हा झाला हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. आणि हा कोणता येईल, इट इज व्हॉट, झेनॉन. ओके, चला डायग्राम आली, समजायली. चला डायग्राम समजायली का रे, लक्ष द्या. हां, माईक सिरियस घ्या, कॉन्सन्ट्रेट ऑन द क्लास. लेबारी शिकवायला लक्ष द्या. चला आली का लक्षात, डायग्राम हेलियम, निऑन, नंतर काय आर्गॉन, क्रिप्टॉन आणि लास्टला कोणता आहे, झेनॉन. सो दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट. हे ॲटॉमिक नंबर वाढत चला. मग हे 50 एलिमेंटचे आहे. ते किती एलिमेंट झाले, झेनॉन म्हणजे, क्रिप्टॉन म्हणजे 36 होतात. 56 एलिमेंट्स आहे टोटल. किती एलिमेंट्स आहे, 56 एलिमेंट. देर आर द हाऊ मच एलिमेंट्स, 56 एलिमेंट्स ऑफ द ग्राफ. चला आली लक्षात, समजलं. ओके,
हां हां, त्याला समजली का पण डायग्राम समजली? ओके हो. ठीक आहे. तर हे झालं, काय झालं, आयोनायझेशन एन्थाल्पी झाली. तुला काय म्हणायची, कोणती एन्थाल्पी? आयोनायझेशन एन्थाल्पी. हां, तर आज 2 पॉईंट पाहिले आपण, आयोनिक रेडियस, आयोनायझेशन एन्थाल्पी. समजला? आयोनिक रेडियस पिरियड मधला आणि ग्रुप मधला. आता ग्रुप मध्ये पण आहे ट्रेंड. ट्रेंड चालू आहेत आपले, पिरियड मध्ये झालं, ग्रुप मध्ये पण आहे. ग्रुप मध्ये उद्या पाहू. पिरियड मध्ये काय होते, इन्क्रीज होत जातं. तर आयोनिक रेडियस काय म्हटलं मी, आहे कोणाला पाठ सांगा. व्हॉट इज आयोनिक रेडियस? इट इज द डिस्टन्स बिटवीन द, आयोनिक रेडियस म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन कशामध्ये व कशामध्ये. आयोनिक रेडियस इज डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन कशामध्ये कशामध्ये असतं. डिस्टन्स बिटवीन कॅटायन अँड ॲनियॉन. व्हेरी गुड. कॅटायन आणि ॲनियॉन कोणता सॉलिड असतो? आयोनिक सॉलिड. त्यालाच आयोनिक काय म्हणतो आपण, क्रिस्टल. राईट. आयोनिक सॉलिड म्हणा किंवा काय म्हणा, आयोनिक क्रिस्टल. राईट.